नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. चौथी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा बरोबरच अन्य कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं मार्गदर्शन आम्ही करत आहोत आणि त्यातील गणिताचा जो भाग आहे तो आता आपण पाहणार आहोत. तो भाग म्हणजे संख्या प्राथमिक क्रिया. आता प्राथमिक क्रियांमध्ये काही उदाहरणे घेऊन आपण त्या समजून घेऊया. म्हणजे तुम्हाला या प्रकारची कोणतीही उदाहरणे आली तर ती तुम्हाला सोडवता येतील. आता फुली 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 गुणिले फुली फुली बरोबर 4884 असा गुणाकार आलेला आहे. फुलीच्या जागी समान अंक आहे तर फुली बरोबर किती? याचा अर्थ इथं जो अंक आहे तो सगळीकडे एकच अंक आहे. मग तो एक असेल का? तर इथं एकक स्थानी 4 आहे म्हणजे 1 असणार नाही, कारण 1 गुणिले 1 बरोबर 1 आलं म्हणजे 1 हा पर्याय असणार नाही. आता 2 पाहूया या ठिकाणी. बे दोन्ही 4 म्हणजे 2 असू शकतो. आणि कुठला असू शकतो? 4 4 चौक 16 म्हणजे 4 असू शकणार नाही. मग कुठला असू शकतो? 8 8 8 64 8 हे असू शकतो. आता 2 आणि 8 हेच पर्याय, यापैकी कोणता पर्याय आहेत ते आपण तपासायचे. म्हणजेच 222 आलं या ठिकाणी आणि गुणिले जर 22 केलं तर त्याचं उत्तर किती येतं पहा. 22 दुनी 44. हातचा आला 4. 22 दुनी 44 आणि 4 48 म्हणजे आपण पूर्ण गुणाकार केला. हाचा आला 4. 22 दुनी 44 आणि 4 48 4884 म्हणजे त्या ठिकाणी 2 हा अंक असला पाहिजे. हे आपण नजर टाकून सहज ओळखू शकतो. आता याच प्रकारचं थोडं वेगळं गणित आहे. यामध्ये सुद्धा काहीतरी क्लुप्ती आहे, त्या आपण पाहूया. 15602 फुली गुणिले 2 फुली बरोबर 39602 फुली. या उदाहरणात फुलीच्या ठिकाणी समान अंक आहेत तर फुली बरोबर किती? आता 0 1 6 आणि 5 हे अंक आहेत. आता यातला कुठला पर्याय म्हणायचा? जर आपण दशक स्थानचे अंक पाहिले, या ठिकाणी दशक स्थानी 2 आहे, या ठिकाणी दशक स्थानी 2 आहे, या ठिकाणी दशक स्थानी 2 आहे आणि फुलीच्या ठिकाणी समान अंक आहे. म्हणजेच फुलीच्या ठिकाणी जर 5 हा अंक असेल तरच दशक स्थानी 2 हा अंक येतो. म्हणजेच या ठिकाणी कोणती संख्या असणार आहे? 15625 गुणिले 25 बरोबर 39625 म्हणजे फुली बरोबर 5 हा अंक येणार आहे. आता हे गणित पहा. एका संख्येतून 10 वजा करून येणारी वजाबाकी 16 वेळा घेऊन बेरीज केली असता उत्तर 544 येते तर ती संख्या कोणती? आता हे 7वीच्या मुलांनी असं सोडवलं तरी चालतं, म्हणजे एक्स मानून. आणि 4थीच्या मुलांनी हेच गणित कसं सोडवायचं? बरोबर याची उलटी क्रिया करत जायचं. म्हणजे एका संख्येतून 10 वजा करून येणारी वजाबाकी 16 वेळा घेऊन बेरीज केली म्हणजे गुणिले 16. आता गुणिले 16 आधी आहे आणि हे वजा आहे. मग काय करायचं? हे गुणिले आहे ते याला भागिले करायचं. 544 भागिले 16 करायचं आणि जे उत्तर येतं त्यामध्ये इथं वजा आहे ते अधिक करायचं, त्यामध्ये 10 मिळवायचं म्हणजे उत्तर बरोबर येतं. आता तेच आपण या ठिकाणी एक्स मानून कसं सोडवलंय ते पाहूया. ती संख्या बरोबर एक्स मानू म्हणजे एक्स मधून 10 वजा केले आणि वजाबाकी येणारे वजाबाकी 16 वेळा घेऊन बेरीज केली म्हणजे त्या वजाबाकीला 16नं गुणलं तर उत्तर किती आलं? 544 आलं. मग काय करायचं? एक्स वजा 10 बरोबर 16 गुणिले आहे ते भागिले गेलं. 544ला आपण ज्यावेळी 16नं भागतो त्यावेळी उत्तर 34 येतं. म्हणजेच एक्स वजा 10 बरोबर 34. आता हे वजा 10 आहे, आता इकडे गेल्यानंतर अधिक होणार म्हणजेच एक्स बरोबर 44 म्हणजे ती संख्या 44.
आता तिसरा एक पर्याय म्हणजे एक पहिला प्रकार बघितला, दुसरा हा बघितला, आता तिसरा एक प्रकार कोणता? पर्याय कट पद्धत. आता पर्याय कट पद्धत याला वेळ लागतो. म्हणजे आता एक संख्या आहे 46, त्यामधून 10 वजा करायचे 36 गुणिले 16 करून बघायचं 544 येतं का नाही आला. आता 36 म्हणजे 6 आलं आणि 6 6 6 36 एकक स्थानी 6 येतं म्हणजे तो पर्याय नाही. मग आता 44 44मधनं 10 वजा केलं 34 आलं. मग आता 34 गुणिले 16 6 चौक 24 म्हणजे एकक स्थानी 4 येते म्हणजे 44 हा पर्याय असू शकतो. हे बघायचं. तसं आपण इतर पर्यायही आपण तपासायचे आणि त्यानंतर उत्तर काढायचे. म्हणजे पर्याय कट पद्धतीनं सुद्धा उत्तर काढता येतं आणि एक्स मानून ही उत्तर काढता येतं. एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे मागे राहते. सकाळी 7 वाजता हे घड्याळ बरोबर लावले. जेव्हा या घड्याळात दुपारचे 12:30 वाजले असतील तर तेव्हा खरे किती वाजले असतील? आता हे समजून आपण पहिल्यांदा घड्याळ प्रश्नाचा अर्थ समजून घ्यायचा. म्हणजे दर तासाला 5 मिनिटे 12 मागे राहते आणि सकाळी 7ला बघितलं तर खरे घड्याळ एखादा असेल आणि हे घड्याळ मागं राहणारा असेल तर बरोबर दिसलं आपल्याला, म्हणजे बरोबर लावून घेतलं. पण त्याचं मागे राहण्याचा गुण आहे तो तसाच राहिला असा त्याचा अर्थ आहे. जेव्हा या घड्याळात दुपारचे 12 म्हणजे मागे राहणारे घड्याळ आहे ते त्यात दुपारचे 12:30 वाजलीत म्हणजे 12:30 वाजले तर ते खरे किती वाजले असतील? तर पर्याय पाहिलं तर खरे 12 वाजले असतील का? आता खऱ्या घड्याळात 12:30पेक्षा जादा वाजले असतील कारण हे मागं राहणारे घड्याळ आहे म्हणजे 12 हा पर्याय नाही. 12 किंवा हा 12:30 असेल समजा, इथं डबल 12 झालं पण 12:30 आपण समजलं तरी पण पर्याय नाही. मग 1 असेल का? म्हणजे 12पेक्षा जास्त वेळ 1 आहे म्हणजे आता 7 ते 1 किती तास होतात पाहायचे. 7 पासून 12पर्यंत 5 तास झाले आणि 1 1 6 म्हणजे 6 तास होतात. म्हणजे एका तासाला 5 मिनिटे तर 6 तासाला 5 सकट 30 मिनिटे मागं राहणार. म्हणजेच खऱ्या घड्याळाला ज्यावेळी 1 वाजले असतील त्यावेळी या खोट्या घड्याळात म्हणजे 5 मिनिटे मागे राहणाऱ्या घड्याळात 12:30 वाजले असतील असा सरळ तोंडी आपण पर्याय बघत गेल्यानंतर समजतं. म्हणून हा पर्याय क्रमांक 3 बरोबर. कोणतीही कृती न करता हे घड्याळ आपण सोडवू शकतो. आता पुढचं घड्याळावरचा आधारित प्रश्न आहे. फक्त प्रश्न समजून घ्यायचा. एक घड्याळ दर तासाला 10 मिनिटे मागे राहते. 10 मिनिटे मागे राहते. एके दिवशी सकाळी 8 वाजता बरोबर चालणारे घड्याळ आणि मागे राहणारे घड्याळ एकच वेळ दाखवत आहे. म्हणजे एक वेळ अशी आली की सकाळच्या 8 वाजता दोन्ही घड्याळात पाहिलं तर बरोबर 8च वाजलेले आहेत. ते मागं राहत असून सुद्धा अशी स्थिती पुन्हा कधी येईल म्हणजे किती तासाने येईल? आता एक लक्षात घ्या की एकच वेळ दिवसातून 2 वेळा घड्याळ दाखवतं. म्हणजे 8 ही वेळ आहे तर 2 वेळा दाखवली जाते म्हणजे सकाळी 8 आणि रात्री 8. 7 ही वेळ आहे ती सकाळी 7 आणि सायंकाळी 7. 12 तासांनी तीच वेळ पुन्हा दाखवली जाते. आपण सूर्याच्या दिवस रात्रीवरती सकाळची वेळ आहे का संध्याकाळची वेळ आहे दाखवतो पण घड्याळाला माहीत नसतं की ती सकाळची आहे का संध्याकाळची आहे. म्हणजे 12 तास हे घड्याळ मागे राहिले पाहिजे. मागे मागे येत आलं पाहिजे 12 तास. म्हणजे तासाला 10 मिनिटे मागं राहते असं ते 12 तास मागं आलं पाहिजे. हा अर्थ समजला पाहिजे. आता बघा 12 तासाने एकच वेळ 2 वेळा दाखवली जाते हे आपण तुम्हाला समजून सांगितलं. म्हणजे चुकीचे घड्याळ 12 तास मागे राहणे आवश्यक आहे. मागं येत 12 तास मागं गेलं पाहिजे. आत्ता 1 तास झाला 10 मिनिटे, 2 तास झाले 20 मिनिटे असं 12 तास मागं व्हायला पाहिजेत. आता 12 तास म्हणजे मिनिटे किती तर 60 गुणिले 12 म्हणजे 720 मिनिटं मागं राहिलं पाहिजे ते घड्याळ. आता 720 मिनिटं मागं राहायचं असेल तर त्याला किती वेळ लागेल किती तास लागतील ते पाहूया आपण. म्हणजे एका तासाला 10 मिनिटे मागं राहते तर 720 मिनिटं मागं राहण्यासाठी किती तास वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 720 भागिले 10 केलं तर 72 तास वेळ लागतो. म्हणजेच 72 तास किंवा 3 दिवस हे त्याचे काय असेल
उत्तर असेल, म्हणजे 72 तास हे त्याचे उत्तर आहे. तर अशा प्रकारचे घड्याळावरची कोणतीही अशा प्रकारची उदाहरणं आल्यानंतर संख्यावरील क्रिया या प्रकारात ही उदाहरणे येतात आणि ते आपल्याला अशी सोप्या पद्धतीनं केवळ अंदाज बांधून बरोबर आणि अचूक उत्तर आपण काढू शकतो. धन्यवाद.